विमान अपघातात अजित पवारांचे निधन झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी 4 दिवसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याच खांद्यावरती येणार असल्याचं पक्षाचे नेते सांगतात। त्याचप्रमाणे अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू केली होती, असा दावा शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांकडून केला जातोय। राज्यात या राजकीय घडामोडी घडत असताना सुनेत्रा पवार यांनी रविवारी पहिल्यांदाच शरद पवार यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या। त्यांनी सोशल मीडियातून शरद पवार यांच्या सार्वजनिक आणि संसदीय वाटचालीबाबत भावनिक पोस्ट केली। त्यामध्ये शरद पवार यांचा एक जुना फोटोही त्यांनी पोस्ट केलाय। या पोस्टमध्ये सुनेत्रा पवारांनी म्हटलं, आदरणीय शरद पवार साहेबांच्या सार्वजनिक आणि संसदीय जीवनाला आज 60 वर्षांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण होतोय। 1967 मध्ये सुरू झालेला त्यांचा जनसेवेचा प्रवास आजही तितक्याच ऊर्जेने आणि निष्ठेने पुढे जात आहे। महाराष्ट्र विधानसभेपासून ते संसद भवनापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने जनतेचा विश्वास संपादन केला आहे। या दीर्घ वाटचालीत त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिलेले कार्यकर्ते, सहकारी आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे जनतेची साथ हीच त्यांच्या यशाची खरी ताकद असल्याचं सुनेत्रा पवारांनी म्हटलं। पवार साहेबांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा आगामी काळातही सर्वांना नवीन ऊर्जा देत राहू, अशी सदिच्छाही सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली। दरम्यान मागील काही दिवसांपासून राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे। शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांकडून त्यावर सातत्यानं भाष्य केले जात आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून मात्र विलीनीकरणाच्या चर्चेबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याची भूमिका घेतली जाते। त्यामुळे याबाबतचा संभ्रम वाढलाय। त्यामुळे आता येत्या काळामध्ये या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल।